नगर पुलिस थाना हद से धोखाधड़ी और यौन शोषण का एक ऐसा ही हैरान करने वाला मामला सामने आया है, जहां मैट्रिमोनियल साइट के जरिए एक महिला को अपनी जाल में फंसाया गया। पुलिस के मुताबिक 31 वर्षीय पीड़िता महिला की शिकायत पर पुलिस ने आरोपी राघवेंद्र युधिष्ठिर अवस्थी उम्र 36 वर्ष जो फिलहाल बेलगाम का रहने वाला है, उसने जीवन साथी मैट्रिमोनियल साइट पर अपनी एक फर्जी प्रोफाइल बनाई थी। उसमें उसने खुद को डिवोर्सी बताया था। पीड़िता जो खुद भी तलाकशुदा है, उन्होंने भी इसी साइट पर रजिस्ट्रेशन किया था। वहां से दोनों का संपर्क हुआ, मोबाइल नंबर एक्सचेंज हुए और बातचीत शुरू हुई। आरोपी ने पीड़िता की पहली पत्नी के जीवित होने के बावजूद उसे मृत बताया और झूठ बोलकर महिला का विश्वास जीता। इसके बाद उसने जबरन शारीरिक संबंध बनाए और शादी का झांसा देकर पीड़िता से 14,80,000 रुपए ऐंठ लिए। यही नहीं, आरोपी अपने जिम को डेवलप करने के नाम पर और भी दहेज की मांग कर रहा था। मना करने पर आरोपी, उसकी मां और बहन ने पीड़िता के साथ मारपीट भी की। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच यशोधरानगर पुलिस कर रही है। 31 वर्षीय महिला फिर्यादी यांनी समक्ष यशोधरानगर पोलीस ठाण्यात येथे येऊन तक्रार दिली की आरोपी नामे राघवेंद्र युधिष्ठिर अवस्थी, वय 36 वर्ष, सध्या राहणार इंदिरानगर भिलगाव, याची जीवनसाथी मॅट्रिमोनियल साईटवर याने ID तयार केली होती व त्यात त्यांनी तो डिवोर्सी असल्याचे नमूद केले होते। यातील फिर्यादी या घटस्फोटीत असून त्यांनीही जीवनसाथी या मॅट्रिमोनियल साईटवर त्यांचंही प्रोफाईलचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। त्यावर आरोपीच्या प्रोफाईलची त्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत ID व मोबाईल नंबर एक्सचेंज केले व बोलत असताना त्यातून आरोपीने यातील महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच त्यानंतर स्वतःची पत्नी, त्याचे पहिले लग्न झालेली पत्नी जीवित असताना देखील ती मयत असल्याची फिर्यादीला बतावणी केली। आरोपी राघवेंद्र अवस्थी तसेच त्याची आई व पत्नी, आई व बहीण यांनी पीडित फिर्यादीला आरोपीची पहिली पत्नी जिवंत असताना देखील मयत असल्याचे सांगून व तो घटस्फोटीत असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यानंतर तिच्याशी लग्न करून व ते लग्न करण्यासाठी पीडितेकडून 14,80,000 रुपये घेतलेत व त्यानंतर देखील आरोपीची स्वतःची जिम आहे व जिम डेव्हलप करण्यासाठी पीडितेकडून आणखीन हुंडा मागणी करत होता। त्यावरून पीडितेला आरोपी, त्याची आई व बहीण यांनी देखील मारहाण केलेली आहे। पीडितेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 34, 82, 85, 318 व हुंडा प्रतिबंधक अधिनियम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात आरोपी राघवेंद्र अवस्थी याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला मान्य न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे। सर, यांनी अशाच प्रकारे आणखी प्रथमदर्शनी यातील ज्या पीडिता आहेत त्यांच्याकडून तशी माहिती प्राप्त होती आहे, परंतु आम्ही याद्वारे असे आवाहन करू इच्छितो की जर अशा या आरोपी जो आहे राघवेंद्र युधिष्ठिर अवस्थी याच्याकडून अशा प्रकारे फसवल्या गेलेल्या पीडिता महिला असतील तर त्यांनी त्या ज्या ठिकाणी त्यांची फसवणूक झालेली आहे त्या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्या आरोपीविरुद्ध तक्रार द्यावी असे याद्वारे आवाहन करतो की जेणेकरून अशा पद्धतीने ज्या पीडिता आहेत त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल।